शिवसेना उद्धव ठाकरे बालासाहेब ठाकरे गुट की ओर से आज नासिक में जिलाधिकारी कार्यालय के सामने तीव्र आंदोलन किया गया। आंदोलनकारियों ने किसानों के लिए तत्काल कर्ज माफी की मांग की और प्रति हेक्टेयर 50,000 रुपए का अनुदान दिए जाने की अपील की। प्रदर्शनकारियों का कहना था कि सरकार को किसान की समस्याओं पर गंभीरता से ध्यान देना चाहिए और उनकी आर्थिक स्थिति को सुधारने के लिए त्वरित कदम उठाने चाहिए। महाराष्ट्र की जनता बघते की काल शासनाने पॅकेज डिक्लेअर केलं आणि ते असं म्हणत आहे की इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज आहे। 40 वर्षांमध्ये असा कधीच पाऊस झाला नाही, असा पाऊस या महाराष्ट्रामध्ये झाला हे सरकार विसरलेलं आहे आणि म्हणतंय की सगळ्यात मोठी पॅकेजची घोषणा आम्ही केली। ही फसवी घोषणा आहे। 40-50 वर्षांमध्ये एवढा पाऊस झालेला नाही, शेतामध्ये माती उरलेली नाही, एक वर्ष शेत पिकणार नाहीये, माती टाकल्याशिवाय शेतकऱ्याला पीक मिळणार नाही, दुभती जनावरं गेली आहेत, विद्यार्थ्यांची फी भरायला पैसे नाहीयेत, घर राहिलेलं नाहीये, चाळी राहिलेल्या नाहीये, पिकाची नासाडी झालेली आहे आणि म्हणून पहिली सगळ्यात अगदी मागणी कोणी केली असेल तर ती उद्धव ठाकरेंनी केली की सरसगट कर्जमाफी करा, हेक्टरी 50,000 रुपये मदत करा। आणि आज सरकार म्हणते सगळ्यात मोठी गोष्ट अजून या ठिकाणी संपूर्ण पंचनामे झाले नाही। काल गृहमंत्री असे म्हणत होते परवा की पंचनामे पूर्ण झाल्यानंतर आम्ही घोषणा करू आणि आज मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली। जे त्यांच्यामध्ये बोलण्यामध्ये सुद्धा तफावत आहे। आज पंतप्रधान आहे म्हणून त्या घाईघाईत घोषणा केली, पण ती तुटपुंजी घोषणा आहे। अजून आम्हाला असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंची जी मागणी आहे ती महाराष्ट्राला पूर्ण करावी, या सरकारने पूर्ण करावी, महाराष्ट्राला या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावी ही आमची पहिली मागणी। दुसरी मागणी आमची आहे की हेक्टरी 50,000 रुपये मदत आणि ती दिवाळीच्या अगोदर मदत मिळत नाहीये, आक्रोश या ठिकाणी व्यक्त केला। तुम्ही खरं तर जी काय आज शासनाने घोषणा केलेली आहे की 32,000 कोटीचं पॅकेज त्यांनी जाहीर केलेलं आहे, मुळात ही खोटी घोषणा आहे असं मला वाटतं। त्याचं कारण असं की तुम्ही आता नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना भेटणार आहोत, आम्ही त्यांना पहिला प्रश्न विचारला की नाशिक जिल्ह्यामध्ये किती जे काही शेतकऱ्यांची नुकसान झाले त्याचे पंचनामे झाले का, तर पंचनामे झाले नाही। पॅकेज तुम्ही जाहीर केलेलं आहे आणि जर पंचनामे झाले नाही तर तुम्ही ते पॅकेज शेतकऱ्यांच्या खात्यावर कसं टाकणार, आणि म्हणून आम्हाला असं वाटतं तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक करताय। जर तुमच्या मनापासून इच्छा आहे की आम्ही एवढं मोठं पॅकेज जाहीर केलं आणि आम्हाला शेतकऱ्यांना द्यायचाच दिलासा, तर त्यांनी दिवाळीच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले पाहिजे ही आमची मागणी। खरं तर आदरणीय उद्धव साहेबांनी पहिल्याच दिवशी सांगितलं की हेक्टरी 50,000 रुपये तुम्ही शेतकऱ्यांना दिलं पाहिजे, अशा स्वरूपाची मागणी आमची आहे। परंतु तुटपुंजी का व्हायना त्यांनी 27,000 हेक्टरी जाहीर केलेली आहे, ती तरी दिवाळीच्या आत द्यावा एवढी आमची प्रामाणिक सरकारला विनंती आहे। विरोधात घोषणाबाजी सुरू आहे, काय प्रतिक्रिया? परवाच पक्षप्रमुखांनी पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन जाहीर करताच काल घाईघाईत त्यांनी फसवं पॅकेज जाहीर केलेलं आहे। हेक्टरी 50,000 मिळावी ही पक्षप्रमुखांनी मागणी केलेली होती, ओला दुष्काळ जाहीर करा ही मागणी केलेली होती, आणि मग तुम्ही फक्त या राज्याच्या तिजोरीत पैसा नसताना 32,000 कोटी कशाला म्हणतात आणि कोणाच्या भरोशावर केले? शाह येतात, मोदी येतात, केंद्र सरकार पैसे देत नाही आणि तुम्ही भूलतापा देऊन या राज्यामध्ये फसवणुका करून फसवून वेगवेगळ्या स्कीमा दाखवून तुम्ही ही सत्ता आणली आणि या देशाचा राज्याचा पोशिंदा शेतकऱ्याचा कंबरड मोडलं। अहो यांच्या हातात सत्ता दिली तेव्हा 2.5 लाख कोटी कर्ज होतं, आता 9.5 लाख कोटी कर्ज आहे। आमचं तर म्हणणं असं अजून 1 लाख कोटी करा आणि भरघोस मदत करा। घरं गेली, 30-40 घर होतं का? 2 लाख रुपये घरा लागतात, जनावरांच्या किमती किती आहेत, आणि म्हणून एक कुठेतरी फसवण्याचं काम चालू केलेलं आहे। बीपीएल बिलो पॉवर्टी लाईन लोकांचा आनंदाचा शिदा कुठे गेला? दिवाळी आली, मागचे पंचनामा झाले ते पैसे नाही, ते कधी देणार? लाडक्या बहिणीचं काय करणार? शिवभोजन थाळीची परिस्थिती काय? अहो तुम्ही या जनतेला सर्व क्षेत्रातल्या लोकांना वेड्यात काढलंय आणि हे तुमच्या अंगाशी आलंय, आणि म्हणून जर केलं ना 32,000 कोटी तुम्ही 10 दिवसात दिवाळी आली, 18-19 पासून दिवाळी सुरू होते, करा जमा, हिम्मत असेल तर जमा करा, बघा नाही तर पुढच्या काळामध्ये यांची चीरफाड केल्याशिवाय पक्षप्रमुख आम्ही सर्व राहणार नाही।